हॅलो फ्रेंड्स, सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण आणखी एक सुंदर सोपी अशी डिझाईन पाहणार आहोत। साडीच्या छोट्याशा काठापासून आपण ही डिझाईन बनवू शकतो। तर पैठणी साडीवर ही डिझाईन मी आज बनवली आहे। तर इथं बघा मी 34 इंच साईजचा ब्लाउजचा बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे आणि हे आहे त्याचं कटिंग आणि ही आहे धडी, छोटीशी धडी आपण डिझाईन साठी वापरणार आहोत आणि अस्तरचा भाग आणि ब्लाउजचा भाग हे दोन आपण कट करून घेतलेले आहेत। बघू शकता तुम्ही गडद गुलाबी कलरचा हा पीस आहे। खूपच सुंदर असा पीस आहे पैठणी साडीचा आणि त्यावरती आज आपण डिझाईन बनवणार आहोत। तर इथं बघा 2.25 इंच इतकी गळा रुंदी मी ठेवलेली आहे आणि गळा उंची 9 इतकी ठेवून मी खालील गळा रुंदी ठेवलेली आहे 2.5 इंच। तर आता मी गळ्याचा आकार काढून घेते बघा। तर पट्टीच्या सहाय्याने चौकोनी गळ्याचा आकार मी कट करून घेणार आहे। एकदम सरळ लाईन आखून चौकोनी गळ्याचा आकार मी काढून घेत आहे बघा आणि आता तो आपण गळ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे। तर आज आपण सुंदर अशी काठापासून डिझाईन बनवणार आहोत चौकोनी गळ्यावरती। तर सोपी अशी पद्धत आहे। नेहमी आपण वेगळ्या प्रकारची म्हणजे हीच डिझाईन वेगळ्या प्रकाराने बनवतो, पण आज एकदम सोपा असा प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे। कमीत वेळेत ही डिझाईन होऊन जाते। तर इथं मी पाठीमागच्या जे टक्स असतात त्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आता आपण हा पार्ट कपडावरती जोडून घेणार आहोत अस्तर। तर बघा इथं आपल्याला गळ्याचा आकार पहिल्यांदा शिवून घ्यायचा आहे। चौकोनी गळा असल्यामुळे जास्त आकाराची भीती नसते, पटकन हा गळा शिवून होतो एकदम सोप्या पद्धतीनं। स्ट्रेट लाईन सरळच टिप असल्यामुळे पटकन शिवून होतो गळा। तरी पण आपण स्टँडर्ड टिप ठेवायची आहे आणि कुठेही कापड दमडू नये याची काळजी घ्यायची आहे। कापडाला कुठेही चून पडू नये याची पण। आता आपण एक्स्ट्रा जे राहिलेलं कापड आहे ते कट करून काढायचं आहे बघा आणि गळ्याला देऊन घ्यायचे छोटे छोटे कट। कोपऱ्यांना एकदम छोटासा कट चांगला टिपेपर्यंत देऊन घ्यायचा आहे, तर ते आपल्या गळ्याचे कोपरे एकदम बाहेर निघून येतील बघा अशा पद्धतीनं। आणि आता हा भाग आतल्या बाजूला टाकून आपण त्यावरती दाब टिप देऊन घ्यायची आहे नेहमीप्रमाणे। कापड हाताने सरळ करत करत आपल्याला ही दाब टिप देऊन घ्यायची आहे बघा। एकदम गळ्याचा आकार एकदम व्यवस्थित परफेक्ट असा आला पाहिजे। आणि यानंतर आपल्याला तिन्ही बाजूंनी अस्तर हे कापडाला अटॅच करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपला गळा तयार होणार आहे बघा। पसरट चौकोनमध्ये आपला गळा तयार होणार आहे। आता आपण तिन्ही बाजूंनी टिपा मारून घेऊयात आणि जे एक्स्ट्राचं राहिलेलं कापड आहे ते सुद्धा आपल्याला कट करून काढायचं आहे बघा। अस्तरच्या मापानुसार आपल्याला कापड कट करून काढायचं आहे। अशा पद्धतीनं। आणि आता आपल्याला देऊन घ्यायचे टक्स। पाठीमागच्या बाजूला 2 टक्स आपल्याला द्यायचे असतात। तर बघा मी टक्सचं मार्किंग पहिल्यांदाच करून घेतलेलं कटिंग करताना। तर आता दुसरा हे टक्स मी देऊन घेत आहे।
पाव इंचाचा टक आपण देऊन घेतलेला आहे. आणि आता आपण लावायची कमरपट्टी. बघा अशा पद्धतीनं आणखी एक आता दाबटीप आपल्याला कमरपट्टीवर देऊन घ्यायची आहे. आणि कमरपट्टी आतल्या बाजूला दुमडून आपण आणखी एक टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे आपली कमरपट्टी फिक्स होऊन जाईल. बघू शकता अशा पद्धतीने आपला पाठीमागचा पार्ट रेडी झालेला आहे शिवून. तर आता आपण बनवायला घ्यायची डिझाईन. बघा अशा पद्धतीनं. तर आपण डिझाईनसाठी काठ घेतलेले आहेत साडीचे कट करून, आणि जी आपली ब्लाऊजची उंची आहे त्याप्रमाणे काठाचा आपण कट करून घ्यायचा आहे. किंचित एक्स्ट्रा शिलाईमध्ये सोडण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे बघा 5 इंच. आणि आता त्यावरती मी मार्किंग करून घेत आहे. बघा काठाच्या एका बाजूला अर्धा इंच 1 इंच इतकं मी अंतर सोडलेलं आहे. आणि तिथून 2-2 इंचाचे प्रत्येक ठिकाणी मार्किंग करून घेतलेलं आहे. बघा 2-2 ठिकाणच्या अंतरावर. बघा अशा पद्धतीने 2-2 इंचाची घरं आपण आखून घेत आहोत. आणि खालील बाजूला म्हणजे एका बाजूला 1/2 इंच तितकं अंतर शिल्लक राहिलेलं आहे, आणि वरच्या बाजूला अर्धा इंच इतकं. तर बघा ती मार्किंग मी दुसऱ्या बाजूलाही ट्रेस करून घेते. आणि मधून जिथं आपला भाग होता तिथून ही पट्टी कट करायची आहे, म्हणजे आपल्याकडे 2 पट्ट्या अशा मिळतील. 2 पट्ट्यांवरती आपली सेम डिझाईन होणार आहे. बघा अशा पद्धतीनं. तर आता आपण डिझाईन करायला घेऊयात. तर पहिल्यांदा आपल्याला जिथं आपण मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला कट द्यायचे छोटे छोटे, म्हणजे कमीत कमी 1/2 इंच इतकं अंतर पट्टीला सोडायचं आहे आणि तिथून कट द्यायचे आहेत. बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं हे कट देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे घरं कट करून घ्यायचे आहेत. बघा एकदम छोटंसं अंतर मी शिल्लक सोडलेलं आहे आणि बाकीचं सगळं कट करून घेत आहे. बघा आणि आता आपण डिझाईन कशी करायची, तर नेहमी करतो तशीच त्रिकोण आपल्याला ह्या पट्ट्यांचे तयार करायचे आहेत. तर बघू शकता असे मी 2 पट्ट्या रेडी केलेल्या आहेत. तर त्याच आपल्याला आता गळ्याला डिझाईन म्हणून जॉईंट करायचे आहेत. बघा तर दोन्ही बाजूला 2 पट्ट्या आपल्या येणार आहेत. किती सुंदर परफेक्ट अशा ह्या त्रिकोणाच्या पट्ट्या तयार झालेल्या आहेत. बघा खूपच सोपी अशी ही पद्धत आहे. काठापासून खूपच सुंदर असे आपण एकसारखे त्रिकोण तयार करू शकतो, आणि ते कुठेही डिझाईन म्हणून आपण वापरू शकतो. बघा ब्लाऊजला. तर इथं मी गळ्याच्या आकारानुसार एकदम व्यवस्थित स्ट्रेट लाईनमध्ये ह्या पट्ट्या लावून घेत आहे ब्लाऊजवरती. आणि खालच्या बाजूला न चुकता आपण फोल्ड करून घ्यायचं आहे. बघा आणि टिप ही देऊन घ्यायची आहे, आणि डबल टिप ही आपल्याला द्यायची आहे. बघा जेणेकरून आपली जी डिझाईन आहे ती ब्लाऊजवरती एकदम व्यवस्थित बसून जाईल. तर आता मी दुसऱ्या बाजूलाही मी पट्टी जोडून घेतलेली आहे. बघा आणि आता आपण त्यावरती दुसरी टिप मारून घेत आहे. तर आता आपल्याला लावायची आहे लेस. तर बघा दुसरी टिप ही मी मारून एकदम टिप किंवा जी आपली डिझाईन आहे ती एकदम ब्लाऊजवरती परफेक्ट बसवून घेतलेली आहे. तर आता आपल्याला लेस लावायची आहे. तर डिझाईनपासून थोडंसं अंतर सोडून म्हणजे गळा लागूनच मी ही लेस लावून घेत आहे. एकदम नाजूकशी बारीकशी अशी लेस मी लावून घेत आहे. बघा जास्त मोठी लेस मी वापरलेली नाही आहे.
लेसलाही न चुकता 2 टिपा द्यायचे आहेत बघा, जेणेकरून आपली डिझाईन आणखी मजबूत होऊन जाईल. तर खूपच सुंदर अशा प्रकारे ही डिझाईन आपली पूर्ण होत आहे बघा. तर दुसऱ्याही बाजूला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. आणि आता मी बरोबर सेंटरला एक नॉट्सचा छोटासा बो करून लावत आहे आणि त्यावर आपल्याला हवा असेल तर एखादं शोचं बटन हे आपण लावू शकतो. तर आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.